नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेलमध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की समभुज चौकोन म्हणजे नेमकं काय आणि त्याचं क्षेत्रफळ परिमिती कशी काढायची असते। तर संपूर्ण तुम्हाला बेसिक माहिती जी आहे ती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, कारण तुम्हाला अगोदर बेसिक समजणं खूप महत्त्वाचं आहे। तर बघा, जर तुम्हाला बेसिक समजलं तर जे काही टाईप याचे आहेत तर ते तुम्हाला पटकन समजतील। त्यामुळे आपण अगोदर याची बेसिक माहिती पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण टाईप घेणार आहोत। त्यामुळे जर चॅनलवर अजून नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडी याची बेसिक माहिती आणि थोडी याचे काही क्वेश्चन आपण घेणार आहोत। तर बघा, ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा वगैरे असतात किंवा मुलांना अभ्यासामध्ये सुद्धा ही कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे। आता बघा, यावर भरपूर असे प्रश्न आहेत, तर त्यामध्ये मग परिमिती काढा, क्षेत्रफळ काढा असे काही प्रश्न येतात। तर हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये आज शिकायचं आहे। आता बघा, इथं मी समभुज चौकोन काढलेला आहे। बघा, हा समभुज चौकोन काढलेला आहे। तर अगोदर आपण बघूया की चौकोन म्हणजे नेमकं काय। चौकोन, बघा त्या चौकोनामध्ये त्याचा अर्थ दडलेला आहे। बघा, चौकोन, आता चौ म्हणजे काय तर चार, आणि कोण म्हणजे कोण, म्हणजेच चार कोण असलेला तो चौकोन। हे बघा, हा एक कोण झाला, हा एक कोण झाला, हा एक कोण झाला आणि हा एक कोण झाला। हे चार कोण आहेत म्हणून आपण याला चौकोन म्हणतो। आता समभुज चौकोन म्हणजे काय। समभुज, बघा थोडी बेसिक माहिती अगोदर आपण पाहत आहोत याची, नंतर आपण उदाहरणे घेऊया। समभुज, बघा तर याच्यामध्ये याचा अर्थ दडलेला आहे। सम म्हणजे काय, सारखा किंवा सारख्या, समान। सम म्हणजे सारख्या, भुज म्हणजे भुजा म्हणजेच बाजू, म्हणजे ज्या चौकोनाच्या चारही बाजू समान असतात त्याला आपण समभुज चौकोन असं म्हणतो। बघा, म्हणजेच आपण चौकोन म्हणजे काय बघितलं, समभुज चौकोन म्हणजे काय बघितलं, म्हणजे सर्व बेसिक माहिती आपण अगोदर याची बघितलेली आहे। आता बघा, हा जो समभुज चौकोन आहे याचे हे कोण आहेत, बरोबर, हे चार कोण आहेत। आता बघा, याला दोन कर्ण असतात। बघा, हा एक कर्ण याचा तयार होतो, हा एक कर्ण तयार होतो, आणि जर आपण इकडून एक कर्ण काढला तर इकडून पण एक कर्ण तयार होतो, आणि जे हे कर्ण असतात ते परस्परांना दुभागतात, बरं का, काटकोनामध्ये दुभागतात। हे जे कोण आहेत ते परस्परांना काटकोनात दुभागतात। तर बघा, हे दोन कर्ण आपण याच्यामध्ये काढले, बरोबर, हे दोन याच्यामध्ये आपण कर्ण काढले। समजा आता या समभुज चौकोनाची एक बाजू जर 12 सेंटीमीटर असेल, बरोबर, तर खालची पण 12 सेंटीमीटर असेल, इकडची पण 12 सेंटीमीटर असेल आणि इकडची पण 12 सेंटीमीटर असेल, कारण समभुज चौकोनाच्या चारही बाजू या समान असतात। त्यामुळे एक बाजू जर 12 असेल तर ही पण 12, ही पण 12 आणि ही पण 12 असेल। आता बघा, जर कर्ण, जर आता हा पहिला कर्ण झाला, हा जो आहे हा पहिला कर्ण झाला। बघा, जर पहिल्या कर्णाची जर ही लांबी जी आहे, म्हणजे जर पहिला कर्ण समजा जर 16 सेंटीमीटरचा असेल, हा पहिला कर्ण जर 16 सेंटीमीटरचा असेल तर या कर्णाचे दोन भाग पडले। हे बघा, इथून इथपर्यंत हा एक भाग झाला आणि इथून इकडे हा दुसरा भाग झाला। जर सगळा मिळून जर 16 सेंटीमीटरचा असेल, 16चा असेल, तर बघा हा 8चा झाला, हा 8चा झाला, म्हणजे हा अर्धा भाग 8चा आणि हा अर्धा भाग 8 सेंटीमीटरचा झाला। आता बघा, दुसऱ्या कर्णाची जी लांबी आहे, म्हणजे दुसरा जो कर्ण आहे तो दुसरा कर्ण समजा दिलाय आपल्याला 24 सेंटीमीटरचा, बरोबर, 24चा दिलेला आहे। तर बघा, इकडची बाजू 12 असेल, इकडची बाजू 12 असेल, म्हणजे तुम्हाला फक्त माहिती सांगते मी, याची बेसिक जी माहिती आपण बघतोय तुम्हाला फक्त ही माहिती सांगते, कारण माहिती जर तुम्हाला बेसिक जर समजलं तर तुम्हाला एक्झाम्पल लिहायला अगदी सोपं जाणार आहे। त्यामुळे अगोदर बेसिक माहिती शिका, त्यानंतर तुम्ही एक्झाम्पल तुम्ही सोडवू शकता। तर बघा, अशा प्रकारे आपण काय केलं, या कर्णाचे दोन भाग पडले, हा अर्धा आणि इकडचा हा अर्धा। तर बघा, तर आता आपण या कर्णाची सुद्धा माहिती पाहिली। आता आपण बघणार आहोत की क्षेत्रफळ कसं काढायचं असतं, आणि क्षेत्रफळ म्हणजे नेमकं काय ते पण आपण बघूया।
तर बघा आता क्षेत्रफळ म्हणजे कसं काढायचं. आता हा समभुज चौकोन आहे. आता जर तुम्हाला सांगितलं की याचं क्षेत्रफळ काढा, तर नेमकं काय करायचं. हा जो मधला भाग आहे या भागाने किती जागा व्यापली त्याचं क्षेत्रफळ काढायचं असतं. समजा हा एक बॉक्स आहे, बरोबर. हा एक बॉक्स आहे समजा, आणि या बॉक्स मध्ये किती सामान भरलंय, या बॉक्स मध्ये एकूण टोटल किती सामान भरलंय त्या सामानाचं माप काढायचं, म्हणजेच त्याचं क्षेत्रफळ काढायचं. आणि हे जे दोन कर्ण आहेत ना, ते कर्ण असं समजा की तो बॉक्स असा झाकलाय, तो बॉक्स असा बंद केलाय, आणि त्या बॉक्स मध्ये जे सामान भरलंय त्याचं एकूण जे माप आहे ते माप काढायचं, ते साहित्य मोजायचं, म्हणजेच क्षेत्रफळ काढायचं, बरोबर. आता आपण सूत्र काय आहे ते बघूया. क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय आहे ते आपण बघूया. एकदम सोपं आहे. तर आता बघा, आपण अगोदर काय बघूया की समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ, याचं सूत्र आपण बघूया. चौकोनाचे क्षेत्रफळ, आता सूत्र काय आहे बघा याचं. आता याच्यामध्ये ना लांबी दिले ना रुंदी दिले, फक्त कर्ण दिलेत. फक्त याच्यामध्ये दोन कर्ण दिलेत, फक्त मधला जो भाग आहे त्याचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं असतं. मग सूत्र काय तयार होईल आपलं. तर बघा, कर्णांच्या लांबींचा गुणाकार. लक्षात ठेवा, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ सूत्र असणार आहे कर्णांच्या लांबींचा गुणाकार आणि छेदामध्ये असणार आहे दोन. दोन आपण का घेतलं, कारण दोन कर्ण आहेत. हा एक कर्ण आणि हा एक कर्ण, दोन कर्ण आहेत, त्यामुळे इथे आपण छेदामध्ये दोन घेतलेला आहे. आणि परिमिती म्हणजे काय बघा, तुम्हाला परिमिती कोणतीही विचारू दे, त्रिकोणाची असू दे, चौकोनाची असू दे, मग तो त्रिकोण कोणताही असू दे किंवा चौकोन कोणताही असू दे, फक्त लक्षात ठेवा परिमिती काढताना फक्त लक्षात ठेवायचं सर्व बाजूंची बेरीज म्हणजेच परिमिती असते. ते काय आपल्याला जास्त अवघड नाही आहे, एकदम सोपं आहे. तर बघा, आता आपण काही एक्झाम्पल घेऊया, म्हणजे तुम्हाला ही जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. तर बघा मित्रांनो, इथं आपण प्रश्न घेतलेला आहे, आणि प्रश्न काय आहे बघा आपला. एका समभुज चौकोनाचा एक कर्ण 38 सेंटीमीटर आहे व दुसरा कर्ण 16 सेंटीमीटर आहे, तर चौकोनाचे क्षेत्रफळ किती. आता फक्त इथं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे, इथं आपल्याला परिमिती नाही विचारलेली, फक्त आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. आता बघा, एक कर्ण जो आहे तो 38 आहे, बरोबर. म्हणजे हा जो कर्ण दिलाय सगळा तो 38 दिलाय, म्हणजे इथून इथपर्यंत किती होईल, तो निम्मा होईल ना. 38च्या निम्मे किती झाले, तर 19. हा अर्धा 19चा झाला आणि हा इकडचा 19चा झाला. त्यानंतर दुसरा कर्ण 16 सांगितलाय, मग हा झाला 16चा, म्हणजे इथून इथपर्यंत हा 8चा असेल, इथून इथपर्यंत हा 8 सेंटीमीटर असेल. तर बघा, आता आपण सूत्राप्रमाणे काय करूया, क्षेत्रफळ काढूया. सूत्र काय सांगतं आपल्याला, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर कर्णांच्या लांबीचा गुणाकार छेदामध्ये 2, बरोबर. हे सूत्र आहे आपलं. आता फक्त या ज्या संख्या आहेत त्या इथे मांडून घेऊया. आता बघा, काय सांगितलं आपल्याला, कर्ण पहिला 38चा आहे, दुसरा किती सांगितला 16चा आहे. छेदामध्ये फक्त 2 करायचं आणि या संख्येला भाग देऊन टाकायचा. एकदम सोपं आहे. तुम्हाला जर मांडणी व्यवस्थित आली तर तुम्ही उत्तरापर्यंत लगेच पोहोचू शकता. बघा, बे एके बे बे 8 16 होतील, आणि जर तुम्ही 38 गुणिले 8 जर केलं तर याचं उत्तर 304 चौरस सेंटीमीटर असे येणार आहे. 304 चौरस सेंटीमीटर हे याचं उत्तर येणार आहे. बघा, किती सोप्या प्रकारे आपण याचं उत्तर काढलेलं आहे. तर क्षेत्रफळ असं काढायचं असतं. तुम्हाला मग सूत्र फक्त पाठ पाहिजे, सूत्र पाठ असेल तर तुम्हाला पटकन हे येऊ शकतं. लक्षात ठेवायचं, समभुज चौकोनामध्ये फक्त कर्ण असतात, त्यामुळे कर्णाच्या लांबीचा गुणाकार छेदामध्ये 2 आहे त्या संख्या तिथे फक्त मांडायच्या, छेद 2 करायचं आणि फक्त भाग घालवायचा आहे. तर बघा, याचं उत्तर आपण असं काढलेलं आहे. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. तर बघा मित्रांनो, इथं आपण प्रश्न दुसरा घेतलेला आहे. प्रश्न काय आहे बघा,
एका समभुज चौकोनाचा एक कर्ण 36 सेंटीमीटर आहे व दुसरा कर्ण 48 सेंटीमीटर आहे, तर चौकोनाचे क्षेत्रफळ व परिमिती किती? आता या प्रश्नामध्ये आपल्याला परिमिती पण काढायची आहे आणि क्षेत्रफळ पण काढायचं आहे. पण परिमिती काढण्यासाठी आपल्याला बाजू माहिती पाहिजे, पण याच्यामध्ये आपल्याला बाजूच माहिती नाहीये. मग आपल्याला काय करावं लागेल तर ते आपण बघूया. आता अगोदर आपण क्षेत्रफळ काढूया. बघा सूत्र काय सांगतं आपल्याला की फक्त आता आपण शॉर्ट मध्ये लिहूया. क्षेत्रफळ बरोबर कर्णांच्या लांबीचा गुणाकार. कर्णांच्या लांबीचा गुणाकार. बघा आता जर हे मुलांना हे सगळं व्यवस्थित लिहावं लागतं. आपण बघा प्रॅक्टिकल प्रमाणे बघतोय, म्हणजे जे प्रॅक्टिकल मेथड आहे त्याप्रमाणे आपण बघतोय. तर मुलांना हे जे अभ्यासामध्ये असतं तर हे सूत्र वगैरे सगळं व्यवस्थित लिहावं लागतं, कारण याला सुद्धा एक मार्क असतो सूत्राला सुद्धा. त्यामुळे सर्व हे माहिती जी आहे ती व्यवस्थित तुम्ही लिहायची. आता बघा इथं माप किती आहे आपलं 36 आहे, गुणिले त्याला करायचं 48 आणि छेदामध्ये 2. आता बघा पहिला जो कर्ण आहे तो सांगितला 36 चा आहे. मग 36 निम्मे कसे काढायचे? जर तुम्हाला काढता येत नसेल तर तुम्ही 36/2 करू शकता, किंवा जर तुम्हाला पटकन काढता येत असेल तर तुम्ही ते पण काढू शकता. याच्या निम्मे 18 होतील, इकडे 18 सेंटीमीटर, इकडे 18 सेंटीमीटर, बरोबर. त्यानंतर इथे सांगितलं 48. तुम्हाला त्याचे जर निम्मे काढायचे असतील तर 2 करा, तुम्हाला पटकन त्याचे निम्मे सुद्धा काढता येतील. बे 1 बे, बे 2 4 आणि बे 4 8 म्हणजे 24. म्हणजे इकडं 24 सेंटीमीटर आणि इकडं 24 सेंटीमीटर. बघा याचे आपण असं काय केलं, डिवायडेशन असं आपण असं केलेलं आहे. आता बघा याचा आपण अगोदर गुणाकार करू, म्हणजे याला भाग घालून आपण याचा गुणाकार करूया. बघा बे 1 बे, बे 2 4 आणि बे 4 8. संख्या उरल्या किती? तर संख्या उरल्या 36 गुणिले 24. 36 गुणिले 24. आता जर तुम्ही याचा गुणाकार केलात तर उत्तर काय येणार आहे बघा, 864 चौरस सेंटीमीटर. हे एककला यायला विसरायचं नाही बरं का, ह्या एककला सुद्धा मार्क असतो. तर 864 चौरस सेंटीमीटर हे याचं उत्तर आलेलं आहे. आता आपल्याला महत्वाचं आहे ते म्हणजे परिमिती काढायची. आणि परिमिती म्हणजे कशी काढायची असते? तर परिमिती बरोबर सर्व बाजूंची करायची असते बेरीज, बरोबर. इथं लिहायचं तसं, परिमिती बरोबर सर्व बाजूंची बेरीज. सर्व बाजूंची बेरीज. आता बघा इथं आपल्याला बाजूच माहित नाहीये, मग आपण परिमिती कसं काढणार? तर इथं एक ट्रिक आहे मित्रांनो. जर तुम्हाला त्रिकुट माहित असतील, जी त्रिकुट आहेत पायथागोरसची, तर ती तुम्ही पाठ करा त्रिकुट. कारण ती त्रिकुट जर पाठ असतील तुम्ही उत्तर याचं पटकन शोधू शकता, पटकन तुम्ही याचं उत्तर काढू शकता. आता त्रिकुट काय सांगतं आपल्याला? एक बाजू 18 आहे, दुसरी बाजू 24 दिलेली आहे, तर तिसरी बाजू असते 30. म्हणजे 18 24 30 असं हे त्रिकुट असतं. आणि बघा आता 18 तर इथं आहे त्यामुळे हे कट करूया, 24 तर इथं आहे हे कट करूया, 30 फक्त नाहीये म्हणजे उत्तर आपलं 30 येतं. म्हणजे याची एक बाजू 30 सेंटीमीटर, म्हणजे इकडची पण 30 असेल, ही खालची पण 30 असेल आणि ही पण 30 सेंटीमीटरची असणार आहे. म्हणजेच आता काय करायचंय, आपण फक्त यांची बेरीज मारायची आहे. 30 अधिक 30 अधिक 30 अधिक 30, चारी बाजूंची फक्त आपल्याला बेरीज करायची आहे. तर याचं उत्तर किती येतं? 120 सेंटीमीटर, 120 सेमी. बघा परिमिती काढताना नेहमी सेमी मध्ये लिहायची आणि क्षेत्रफळ काढताना नेहमी सेमी मध्ये म्हणजे चौरस सेंटीमीटर मध्ये लिहायचं असतं. तर परिमिती आली 120 सेंटीमीटर आणि क्षेत्रफळ आलं 864 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे आपण क्षेत्रफळ आणि परिमिती काढलेली आहे. तर बघा जर तुम्हाला त्रिकुट पाठ असतील तर तुम्ही याचं उत्तर पटकन काढू शकता. बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. त्यानंतर बघा आता आपण शेवटचं एक्झाम्पल पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो इथे आपला हा लास्ट क्वेश्चन आहे. आता प्रश्न काय आहे बघा, जर तुम्ही जर हा प्रश्न बघितला असेल तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये याचं उत्तर काढू शकता आणि तुमचं उत्तर बरोबर आहे का तुम्ही ते सुद्धा चेक करू शकता. आणि तुम्ही अशाच प्रकारच्या भरपूर उदाहरणांचा सराव सुद्धा करू शकता. बघा आपला प्रश्न काय आहे, एका समभुज चौकोनाचा एक कर्ण 48 सेंटीमीटर आहे व दुसरा कर्ण 52 सेंटीमीटर आहे, तर चौकोनाचे क्षेत्रफळ व परिमिती किती? आता जसं आपण मगाशी काढलं त्याप्रमाणे आपण याचे आन्सर काढायचा आहे. आता अगोदर आपण क्षेत्रफळ काढूया. इथं मी तुम्हाला शॉर्ट मध्ये लिहिते,
पण तुम्ही असं न लिहिता तुम्ही पूर्ण लिहायचंय. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर कर्णांच्या लांबीचा गुणाकार, कर्णांच्या लांबीचा गुणाकार आणि छेदामध्ये 2 लिहायचं, छेदामध्ये 2 लिहायचं. आता एक कर्ण किती आहे तर तो आहे 48चा, दुसरा कर्ण आहे 52चा, छेदामध्ये याला 2 करायचं. आता एक कर्ण हा पहिला जो कर्ण आहे तो 48चा आहे, मग त्याचे निम्मे किती झाले तर 24 झाले. म्हणजे हा 24चा आणि इकडे पण 24चा, ही एक बाजू 24, इकडची एक बाजू 24. त्यानंतर दुसरा कर्ण जो आहे हा तो पूर्ण सगळा 52 सेंटीमीटरचा आहे. म्हणजे इथून एवढं माप त्याचं 26 सेंटीमीटर असेल आणि खाली त्याचं माप इकडं 26 सेंटीमीटर असेल. कारण याच्यावरून आपण त्रिकोण सांगू शकतो. परिमिती जर तुम्हाला सांगितली असेल काढायला तर आपण त्रिकोण सांगू शकतो याच्यावरून. तर बघा त्याला आपण अगोदर भाग घालूया. बे एक्के बे, बे दोन्ही 4 आणि बे चौक 8. जर तुम्ही 24 गुणिले जर 52 केलं, जर 24 गुणिले जर तुम्ही 52 केलं तर याचं उत्तर किती येतं तर याचं उत्तर येतं 1248 चौरस सेंटीमीटर. 1248 चौरस सेंटीमीटर हे याचं उत्तर येतं. म्हणजे हे याचं क्षेत्रफळ आपण काढलेलं आहे 1248 चौरस सेंटीमीटर. बरोबर. म्हणजे क्षेत्रफळ तर आपण काढलं. आता आपल्याला परिमिती काढायची. मग आता परिमिती कशी काढायची असते तर परिमिती बरोबर सर्व बाजूंची करायची असते बेरीज. सर्व बाजूंची बेरीज करायची असते. सर्व बाजूंची बेरीज. बघा तुम्ही फक्त त्रिकुटपाठ करा म्हणजे तुम्हाला परिमिती काढायला काहीच अवघड जाणार नाही. जर बाजू दिली असेल तर परिमिती पटकन काढता येते, पण जर बाजू दिली नसेल तर परिमिती कशी काढायची. तर बघा आता इथे 26 आणि 24 आहे, पण त्रिकुट काय सांगतं आपल्याला 10 24 26 हे त्रिकुट आहे. 10 24 26. आता 24 इथं आहे त्यामुळे हे कट करूया आपण, 26 वरती आहे त्यामुळे हे कट करूया आपण, उरलं काय तर 10. म्हणजेच याची एक बाजू 10 सेंटीमीटर असेल तर दुसरी पण 10च असेल, तिसरी पण 10च असेल आणि ही चौथी पण 10 असणार आहे. म्हणजेच जर आपण 10 अधिक 10 अधिक 10 आणि अधिक 10 जर केलं म्हणजे परिमिती म्हणजे काय असतं सर्व बाजूंची बेरीज करायची असते. आता 40 सेंटीमीटर हे याचं उत्तर येणार आहे. म्हणजे परिमिती आली 40 सेंटीमीटर आणि क्षेत्रफळ आलं 1248 चौरस सेंटीमीटर. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण समभुज चौकोनाची काही बेसिक माहिती आणि याची परिमिती आणि क्षेत्रफळ कसं काढायचं असतं या आपण एक्झाम्पल पाहिलेले आहेत. तर बघा यामध्ये अजून भरपूर काही एक्झाम्पल घ्यायचे आहेत, पण ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.